ग्रीस असतो आणि लिक्विडमध्ये काय जातं तुमचं ऑइल. जे काही वेगळे वेगळे ऑइल वापरले जाते तर ते डुप्लिकेशन करतात. मग इंजिनमध्ये वापरणारा ऑइल असेल, गिअरबॉक्समध्ये वापरणारा ऑइल असेल, तुम्ही चेनला घालणारा ऑइल असेल, जेवढे जेवढे त्याच्यामध्ये ऑइल टाकतो ते कशासाठी आहे, त्याची मुवमेंट फ्रीली व्हायला पाहिजे याच्यासाठी. मग ऑइल कुठं वापरायचा, ग्रीस कुठं वापरायचा, पावडर कुठं वापरायची, हे त्या स्पेसिफिक कामानुसार त्या ठिकाणी काय केलं जातं, वापरलं जात असतं. मग ऑइलचे पण वेगवेगळे प्रकार असतात. प्रकार म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीवरून, त्याच्या गुणधर्मावरून त्याचं काय केलं जातं, त्याच्यामध्ये कुठले कोणतं ऑइल वापरायचे ठरवलं जातं. पेट्रोल इंजिन असेल तर कुठलं, डिझेल इंजिन असेल तर कुठलं, गिअरबॉक्स असेल तर कुठलं ऑइल असतं ना, चेन असेल तर कुठलं वापरलं जातं, चेन स्प्रे वगैरे वापरतात माहिती आहे ना. तर हे लुब्रिकेशनचाच एक प्रकार आहे सगळा. मग ते तिथं काय वापरायचं, गिअरबॉक्स मध्ये मी ग्रीस टाकला तर काय होईल, काय होईल, गिअरबॉक्स मध्ये मी ग्रीस टाकला ऑइलच्या ऐवजी काय होईल, मुवमेंट फास्ट होणार नाही. काय होईल मग कसं काय करते. आता या दरवाजातून माणसं दूर जातात एका वेळी आणि मी तिघांना सांगितलं जावं म्हणून, जाते का तिघजण जाणार नाही. दरवाजा एवढा आहे त्याच्यात ती माणसं कसं जातील. मग ते ग्रीसचे जे मॉलिक्यूल असतात ते काय असणार आहेत, मोठे असतात, ते असतात जाड असतात. आणि ऑइलचे मॉलिक्यूल्स म्हणजे त्याचे पार्ट्स, मास आकारमान त्याचं, ओके, आकारमान काय असतं त्याचं, छोटं छोटं असतं. छोटं असेल तर त्याचे जो गॅप आहे त्याच्यात ते इझिली मुवमेंट करायला पाहिजे ना. म्हणून त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, प्रॉपर्टीज. 1 किलो कापूस आणि 1 किलो दगड याच्यामध्ये काय फरक आहे का, काय फरक आहे, 1 किलोच आहे ना. कापसाचा आकारमान काय असणार आहे, जास्त असणार आहे. दगडाचा आकारमान काय असणार आहे, कमी. मास सेम, याचंही 1 किलो त्याचंही 1 किलो, मास सेम आहे पण त्याचा आकारमान काय आहे, वेगळा आहे. ओके, म्हणजे त्या प्रॉपर्टीज. मेरे सामने वाले खिडकी में, एक म्हणजे मास, मास म्हणजे वजन. 1 किलो 1 लिटर ऑइल पण आणि 1 किलो ग्रीस पण त्यांचं सेमच आहे ना. 1 किलो आणि 1 किलो असं जर केलं तर त्याचं मास सेमच आहे. मग ग्रीस सगळीकडे वापरतात का, नाही, कारण की त्याच्यामध्ये असणारे मॉलिक्युल्स आहेत. विस्कोसिटी, डक्टिलिटी, मेलॅबिलिटी हे त्याचे काय आहेत, गुणधर्म आहेत. ओके, ते नुसतं ऑइल टाकलं, गरम झालं की ते मेल्ट होणार आहे, बरोबर आहे ना. मेल्ट झालं तर काय होईल, काम करेल का ते प्रॉपर. काही ठिकाणी काही गोष्टी गरम केल्यानंतर काय होतात, मेल्ट होतात, तर काही गोष्टी गरम केल्यानंतर काय होतात, घट्ट होतात. हे त्याचे गुणधर्म आहेत, त्याच्यामधले गुणधर्म आहेत त्याचे. ओके, समजेल कुठे, तर त्याचे काय ते गुणधर्म आहे. जसं की आपण दूध गरम केले काय होतं, ते मेल्ट होतं. आणि ऑइल गरम, दूध गरम केले काय होतं, त्याचा हवा होतो. म्हणजे त्याचे ते गुणधर्म आहेत त्या दुधामध्ये, त्या याच्यामध्ये. तसं ऑइलमध्ये काही गुणधर्म आहेत, ग्रीसमध्ये काही गुणधर्म आहेत. ऑइलचे वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत. 30 नंबर ऑइल, 60 नंबर ऑइल, 90 नंबर, 120 नंबर सिंथेटिक ऑइल असतं, 15W40 असतं, 20W40 असतं, 10W35 असतं. ओके, हे वेगवेगळे ऑइल. मग ते ऑइल त्या ठिकाणी कोणतं काम आहे त्या ठिकाणी त्याच्यानुसार ते ऑइल वापरतात. मग ते कोण ठरवतं, मग त्या ठिकाणी त्याची R&D केली जाते आणि R&D नुसार ते ठरवलं जाते की बाबा हे याच्यामध्ये चालतं. घरामध्ये आपण आमटीला जे तेल वापरतो, बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये कुठलं तेल वापरतो, सोयाबीन, शेंगतेल असं जो वापरतो, सरकी वगैरे जे काय असेल ते वापरतो. दुसरं रॉकेल वापरतो का जेवणाला, रॉकेल वापरतोय का, नाही ना, ते तेलच आहे पण वापरतो का, नाही, कारण की ते त्याला सुटेबल नाहीये. आहे का सुटेबल, नाही. यात तर कुठलंही जे तुम्हाला परवडणार आहे ते. मग शेंगतेल महाग असतं, सोयाबीन जरा स्वस्त असतं, सरकी अजून स्वस्त असतं, काहीतरी असं काहीतरी असतं ना. मग आपल्याकडे बजेट किती आहे, मला सोयाबीनचा घ्यायचा आहे का सरकीचा घ्यायचा आहे, ते कोण ठरवतं, तुमच्याकडे असणारं बजेट, बरोबर आहे. शेंगतेल वापरलं तर ते चांगलं राहणार आहे, तब्येत चांगली हेल्दी राहणार आहे असं म्हणतात, बरोबर आहे ना. माझ्याकडे पैसेच नाही आहे तर मी कुठला विचार हेल्दीचा विचार करू, जे अवेलेबल आहे ते घेतो. तुमच्याकडचं बजेट पण काही वेळेस काय ठरवत असतं, त्याच्यामध्ये कुठलं ऑइल टाकायचं. आपण ऑइल मार्केटमध्ये घ्यायला गेलो की 180ला पण मिळतं, 200, 300, 400, 450ला पण मिळतं. आपण कुठलं घेतो, आपलं बजेट काय त्याच्यावर. आपण मीडियम रेंजचं घ्यायला जातो, 250, 200, 300 ते म्हणतो. 160 टाकलं तर तेवढंच दिवस चालणार आहे. आपलं जर गाडीचं रनिंग होत नसेल तर 160 पण चालेल. गाडीचं रनिंग हेवी आहे, तुमच्या गाडी पण हेवी आहे, तर काय होईल, मला चांगलं ऑइल वापरावं लागेल. आता किंमत चांगली द्यायला म्हणजे त्याची गुणधर्म तेवढे चांगले असणार आहे असं. मग त्यानुसार ते ऑइल काय करायचं तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायचं आहे किंवा ग्रीस वापरायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी दोन पार्ट एकामेकावरती घासले जातात त्यावेळी फ्रिक्शन होतं. फ्रिक्शन झाल्यानंतर हीट होणार आहे. हीट झाली की काय झालं, एनर्जीचं कन्व्हर्जन झालं. म्हणजे ती मेकॅनिकल एनर्जी होती तिथे हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालं, म्हणजे एनर्जी
लागले तुझे, मग आपल्याला एनर्जी लॉस करायची नाही. जी तयार झालेली एनर्जी आहे ती चाकांपर्यंत व्यवस्थित जायला पाहिजे, मग त्या ठिकाणची मुवमेंट फ्रीली व्हायला पाहिजे. याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये लुब्रिकंट वापरतो. काय वापरतो? मग त्याच्यामध्ये ऑइल, ग्रीस, पावडर जे काय असेल, ते असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, वापरत असतो. हे समजलं, क्लिअर झालं इथपर्यंत काय वापरायचं आहे त्याच्यामध्ये. मुवमेंट होणारे कोणत्याही गोष्टी मुवमेंट झाल्या, आपण ब्रेक असेल किंवा क्लच असेल तिथं ऑइल टाकतो का? ऑइल टाकते, ग्रीस लावते का? थंबला ग्रीस लावतो, तिथं ऑइल टाकतो का? नाही. इंजिन मध्ये ऑइलच टाकतो, तिथे ग्रीस टाकतोय का? नाही. का? मुवमेंट फ्रीली व्हायला पाहिजे. आता जर मी क्लचला किंवा त्या ब्रेकला जर ऑइल टाकलं तर काय होणार? तिथं ऑइल राहील का? ते वरगाळ, काम चालेल त्याचं, पण ते काय होईल? वरगाळ येतील, ते वरगाळल्यानंतर तुमचे हात गायन होतील, स्लिप होईल आणि तुम्ही पडणार आहात. असं काहीतरी होऊ शकतं ना त्याच्यामुळे, किंवा ते डस्ट किंवा त्या ठिकाणी घाण दिसणार आहे, ते चालणार आहे का? नाहीये. आणि ते मग परत परत सारखं करावं लागेल, 2-2 दिवसाला करावं लागेल. हे शक्य आहे का? नाही. हबमध्ये ऑइल टाकलं तर राहील का? नाही. आणि इंजिनमध्ये, गिअरबॉक्समध्ये जर आपण किंवा इंजिनमध्ये ग्रीस टाकला तर तो मुवमेंट करून घट्ट होऊन जाईल, दगड होईल त्याचा, मग फिरेल का त्याच्यातनं? गिअरबॉक्स जाम होईल. ओके, त्याच्या कामानुसार त्या ठिकाणी ते वापरलं. मग ह्या लुब्रिकेशनसाठी जे काही ऑइल टाकणार आहे, ज्यावेळेस नवीन गाडी घेतली, नवीन गाडीमध्ये जर ऑइल टाकलं, ज्यावेळेस ते पार्ट मुवमेंट करतात, मुवमेंट केल्यानंतर त्याला भर येणार आहे. भर आली तर काय होणार आहे? ती वाहून कुठे येणार आहे? तुमच्या ऑइल संपमध्ये येणार आहे. आणि ऑइल संपमध्ये ती भर आली आणि परत पंपमध्ये उचलली आणि परत त्या पार्टवर टाकली तर काय होईल? तो पार्ट डॅमेज करेल. काय करेल? ते भर गेले तर काय होईल? डॅमेज होईल. म्हणून तिथून जे काही ऑइल आपण सेट करणार आहे ते चांगल्या पद्धतीचं असावं, त्याच्यातून भर कुठेवर जाऊ नये. याच्यासाठी पहिल्यांदा खाली असतो ऑइल स्टेनर. काय असतो? स्टेनर, किंवा त्याला झाळणी म्हणतात. ओके, आपण चहा गाळूनच पितो ना, तसाच पिला तर काय होतं? पावडर तोंडात दिली काय करावं लागतं? चहा ठेवून बाहेर फुकायला जायला, बरोबर आहे ना? खाऊ शकतो कधी पावडर आपण, म्हणजे आपल्याला त्रास होतो. म्हणून ते जी काही भर आहे ती तिथनं वर नाही आली पाहिजे. वर आली तर काय होणार? पार्ट डॅमेज करणार, म्हणजे तुमचं ऑइल असून पण उपयोग नाही. म्हणून ते खाली काय वापरतात? स्टेनर किंवा झाळणी म्हणतात. ते शुद्ध ऑइल काय करतं? सक करतं आणि पुढं पाठवतं. एक प्रकारचं फिल्टरचं काम करतं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट असतो ऑइल पंप. काय असतो? ऑइल पंप. ऑइल पंप काय करणार? कुठे जगाच्या पाठीवर पंप हा शब्द आला, काय करतो? सक करणं आणि प्रेशरला पुढं पाठवणं. ओके, मग त्या ऑइल संप मधलं ऑइल सक करणे आणि मुवमेंट होणारे जेवढे भाग आहेत इंजिनमध्ये, कुठे कुठे पार्ट मुवमेंट होतात? क्रँकशाफ्ट असेल, कनेक्टिंग असेल, पिस्टन असेल, वरती आला की तुमच्या कॅमशाफ्ट असेल, टॅपेट असतील, लिफ्टर असेल, त्यांना सगळ्यांना ऑइल लागतं. मग ते ऑइल कोण पाठवतो? तो पंप त्या ठिकाणी पाठवतो. इथे कॅमशाफ्ट असेल बघा, क्रँकशाफ्ट आहे, त्या क्रँकशाफ्टला होलं दिले असतात कधी? हा, ते होलं कशासाठी आहे? तिथं ऑइल यायला पाहिजे. ते सीआर बेरिंग असतं, त्या सीआर बेरिंगला मुवमेंट करायला ऑइल पाहिजे. तर ते ऑइल कुठनं जाईल? तिथं जाईल. बॉटल घेऊन आपण फिरवणार आहे का तिथं? तर त्याच्यामध्ये ऑइल जायसाठी ते ठेवलेलं आहे. ओके, ते होलं आहे, ते डिझाईन केलेलं आहे. आणि मग त्याची मुवमेंट काय होईल? फ्रीली होईल, म्हणजे ती आयडियल पॉवर आहे तिथे ट्रान्सफर करेल बाहेर. ओके, म्हणजे पंपचं काय काम? जे काही इंधन आहे ते सक करणे आणि जेवढे मुवमेंट होणारे भाग आहेत त्यांना पाठवणे. ते कसं जातं, काय जातं, त्याच्यासाठी ते बोलायला लावलेलं आहे. ऑइल कुठून कसं पास होतं त्याच्यासाठी बोलायचं. ओके, मग त्या मुवमेंट झाली पार्ट ना की ती मुवमेंट आपली झाली की काय करते? फ्रीली वर्किंग. मग या लुब्रिकेशन सिस्टमचे परत प्रकार पडतात. 3 प्रकार पडतात. पहिला आहे लुब्रिकेशन सिस्टम, किंवा त्याला सेल्फ लुब्रिकेशन सिस्टम असं म्हटलं जातं. सेल्फ लुब्रिकेशन सिस्टम. सेल्फ म्हणजे काय? स्वतःच स्वतः. सांगितले सरांनी का? सेल्फ लुब्रिकेशन म्हणजे काय? स्वतःचं स्वतः लुब्रिकेशन करून घेणं. कसं स्वतःची स्वतः आंघोळ करतो आणि शावरनं पण आंघोळ होते. स्वतःच असलं की काय करायचं? तांब्या भरायचं, पुष्कळाचं वर बसायचं अंगावर, बरोबर ना? म्हणजे सेल्फ लुब्रिकेशन. तसं ते इंजिन जे असतात टू व्हीलर मध्ये, त्याला काय असतो? खाली चमच्यासारखा भाग असतो. स्कूप म्हणजे काय? चमचा. ते असं बुचकाळ्या मारतं. बुचकाळ्या मारला काय होणार? ते ऑइल वरून स्वतःवरती घेणार. त्याला स्कूप लुब्रिकेशन सिस्टम किंवा सेल्फ लुब्रिकेशन सिस्टम असं म्हटलं जातं. एखाद्या पाण्यात आपण हात मारला की ते पाणी वरून उडतं. तसं तो चमचा काय करतो? बुचकाळ्या मारतो आणि ते ऑइल आपल्याकडे घेतो. त्याला सेल्फ लुब्रिकेशन सिस्टम असं म्हणतात. त्याच्यानंतर होतं ड्राय सम्प लुब्रिकेशन सिस्टम. कुठले? ड्राय सम्प लुब्रिकेशन सिस्टम. ज्या गाड्यांचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असतो त्यांना ऑइल संप खाली बसवणे इंजिनच्या शक्य नाहीये. मोस्ट ऑफ स्पोर्ट्स व्हेकल काय असतात? जमिनीला घासून असतात. मग ते इंजिनच्या खाली ऑइल संप बसवणं, त्याच्यात पंप बसवणं पॉसिबल नाहीये, कारण की ग्राउंड क्लिअरन्सच कमी आहे. मग त्यावेळेस त्याला लुब्रिकेशन तर करायचं आहे. मग त्या ठिकाणी लुब्रिकेशन झालं तर त्या ठिकाणी येणारं जे ऑइल आहे ते गोळा केलं जातं लगेच आणि वरती त्याच्या साईडला कुठेतरी टँक बनवला जातो आणि
त्याच्यामध्ये ते ऑइल घेऊन सोडलं जातं आणि तिथून त्या पार्टना पोहोचवलं जातं. ड्राय म्हणजे कोरडं. ओके, म्हणजे त्याच्या खाली ऑइल संप नसणार आहे, ऑइल संप फक्त वर असणार आहे आणि तिथं ते येणार ऑइल लगेच सक केलं जाते, तिथं पाठवलं जातं, तिथून मग त्या पार्टना पाठवलं जातं. त्याला ड्राय संप लुब्रिकेशन सिस्टम म्हणतात. मोस्ट ऑफ स्पोर्ट्स व्हेहिकलमध्ये याचा उपयोग केला जातो. स्मूथ लुब्रिकेशन टू व्हीलरमध्ये वापरलं जातं. आणि त्याच्यानंतर वेट संप लुब्रिकेशन सिस्टम म्हणजे तुमच्या ज्या आता गाड्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये कुठला आहे, वेट संप लुब्रिकेशन सिस्टम. ऑइल संप असतो, त्याच्यामध्ये पंप असतो, तो सक करतो आणि मुवमेंट करून बाहेर काढतो. ओके, हे त्याचे 3 प्रकार आहेत. ड्राय संप लुब्रिकेशन सिस्टम, वेट संप लुब्रिकेशन सिस्टम आणि स्कूप लुब्रिकेशन सिस्टम. त्याचे 3 प्रकार हे लुब्रिकेशन आहे. तर ते ऑइल कुठलं पंप वळतो, कसं पाठवतो ते जरा बघा. त्याच्यामध्ये गिअर रोटर पंप आहे. गिअर रोटर पंप काय असतो, गिअर रोटर म्हणजे ते ऑइल आलं की त्या गिअरमध्ये कॉम्प्रेस करून पुढं पाठवलं जातं. काय केलं जातं, गिअरमध्ये. काही गिअरमध्ये तुम्हाला इम्पिलर असतात. आता आपल्या नदीवरच्या ज्या मोटर असतात त्याच्यामध्ये पुढं पंप असतो ना, त्याच्यामध्ये इम्पिलर असतं. इम्पिलर काय करतो, ते पाणी फोडतो आणि फेकून देतो. काय करतो, फोडून फेकून देतो, त्याला इम्पिलर म्हणतात. तसं याच्यामध्ये गिअर रोटर पंप आहे. 2 गिअरच्या मध्ये काय केलं जातं, ऑइल प्रेस केलं जातं आणि पुढे ढकललं जातं, त्याला गिअर रोटर पंप म्हणतात. ओके, पंपचे वेगवेगळे प्रकार, गिअर रोटर पंप असेल, इम्पिलर पंप असेल, वेगवेगळे पंपचे प्रकार आहेत. ओके, ठीक आहे. तर हे लुब्रिकेशन सिस्टम होती. आता आपल्याला आज काय करायचं आहे, इंडस्ट्रियल व्हिजिटला जायचं आहे. कुठे जायचं आहे, इंडस्ट्रियल